स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसतंय? चमचम करणारे हिरवेगार कोवळे लुसलुशीत वांगे बरं का. अतिशय मजेदार असे हे निसर्गाने आपल्यासाठी दिलेत, पण याला 10 पटीने आणखीन मजेदार बनवण्याची ताकद एखाद्या रेसिपीमध्ये असते बरं का. आज आम्ही तुमच्यासाठी 2-2 अशाच मजेदार रेसिपी घेऊन आलेलो आहोत. तसे तर वांगे 12ही महिने आपल्याला उपलब्ध असतात, पण हिवाळ्यामध्ये त्याची काही मजाच और असते बरं का. त्यासाठी म्हणून इथे आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे लुसलुशीत कोवळे मस्तपैकी हिरवेगार वांगे आपण उभ्या चिरा मारून 4 भागांमध्ये आपण अशा पद्धतीने विभागून घेत आहोत. आणि अशा पद्धतीने कापल्यामुळे वांग्याच्या आतमध्ये काही कीड असेल तर ती पण आपल्याला आताच दिसते. आता हे अशा पद्धतीने कापलेले वांगे आपण या मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. या मिठाच्या पाण्यामध्ये घातलेल्या वांग्यांना एक आतापासूनच एक मजेदार अशी चव तयार होते बरं का. आता इतकी मजेदार आपल्याला रेसिपी बनवायची आहे, त्यासाठी जिन्नसही तसेच लागतील. तुम्ही बघू शकता तिथे आपण 2 लसणाचे कांदे सोलून त्यात घातलेले, अर्धा 1 चमचा लाल तिखट घातले, पाव चमचा हळद घालून ते मस्तपैकी फिरून घेतलंय. काही जास्त जिन्नस आपण घातलेले नाहीत बरं का. तुम्हाला असं वाटलं असेल की काहीतरी मजेदार रेसिपी आहे म्हणजे खूप काही घालावं लागेल, अशातला अजिबात प्रकार नाही. आपण फक्त 3च जिन्नस घेतले आहेत, लसूण, लाल तिखट आणि हळद. लसणाचं प्रमाण जर तुम्ही म्हणाल तर साधारणपणे 30 ग्रॅम इतका लसूण आपण यामध्ये वापरला आहे. इथे मात्र एक मोठा ट्विस्ट पुढे आपल्या या रेसिपीमध्ये आहे. एक मोठी हिरवीगार कोथिंबीरची जुडी आपण बारीक चिरून घेतली आहे आणि ती सुद्धा यामध्ये घालायची बरं का मित्रांनो. आता हा सगळा आपण बेस तयार करत आहोत या वांग्याच्या रेसिपीसाठी. काय वाटतंय तुम्हाला? आताच तोंडाला पाणी सुटल्यासारखं होतं आहे ना. ही कोथिंबीर मस्तपैकी बारीक चिरलेली यामध्ये मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित आपल्या ह्या लसणाच्या चटणीच्या त्या मिश्रणासोबत परतून घ्यायची आहे बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकता मध्यम आचेवरती आपण हे सगळं काम करत आहोत आणि अगदी थोडंसं म्हणजे 1-2 चमचेभर पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आणि ते हलकंसं थोडंसं ओलं होईल अशा पद्धतीने आपण ते पुन्हा सगळं मिक्स केलेलं आहे. यामध्ये आता आपण साधारणपणे 6 इटुकले वांगे चिरून आपण त्यामध्ये घातलेले आहेत. मिठाच्या पाण्यामधून आपण त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. वांगे या मसाल्यामध्ये घालायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित याला टॉस करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूला त्याला कोट होईल अशा पद्धतीने हे सगळे वांगे आपण मिक्स करायचे आहेत. आणि आता हलकंसं चमचा धुवायपुरतं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि ते मस्तपैकी त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हलकं ते थोडंसं ओलं झालं आहे अशा पद्धतीने आपण त्यात पाणी घातलं आहे. वरतून आता आपण झाकण घालत आहोत आणि वरतून थंड पाणी घालायचं. ह्या थंड पाण्याच्या झाकणामुळे आतमध्ये वाफ सांडते बरं का. आणि त्या सांडलेल्या वाफेमध्ये आपल्याला हे वांगे शिजवायचे आहेत. त्यामध्ये वाफेमध्ये शिजलेले हे वांगे अतिशय अप्रतिम आणि स्वादिष्ट आणि रुचकर लागतात बरं. मंद आचेवरती साधारणपणे आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. त्यानंतर आता कालवून आपण पुन्हा तशाच पद्धतीने ती प्रक्रिया दुसऱ्यांदा आपण करत आहोत आणि त्यामध्ये वाफ सांडू देत आहोत आणि त्या सांडलेल्या वाफेमध्ये हे वांगे व्यवस्थित शिजतात की नाही ते बघत आहोत. आता अजून आपले वांगे शिजलेले नाहीत. पुन्हा आपण तिसऱ्यांदा तीच प्रक्रिया परत करायची आहे आणि वांगे व्यवस्थित शिजेपर्यंत आपण त्याला झाकण लावूघड करत व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवलेलं असताना सुद्धा आपण मंद आचेवरतीच तो गॅस ठेवायचा आहे. मस्तपैकी त्या वाफेमध्येच आपण हे वांगे शिजवायचे. अतिशय मजेदार लागतात आणि पुढची तयारी आपण करूया. पुढच्या आणखीन वांग्यांच्याच रेसिपीसाठी आपण पुन्हा वांगे कापून घेतले. इथे मात्र आपण देठ कापून ते वांगे मिठाच्या पाण्यात भिजत घातले आहेत. आता पुन्हा आपण आपली आधीची जी रेसिपी आहे ती व्यवस्थित तयार होते. तुम्ही बघू शकता आता आपण फायनली झाकण उघडलेलं आहे. त्यातलं पाणी आता बरंचसं आटलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल. इथे हलकं मंद आचेवरती आपण हे सगळं करत आहोत. बाजूचं सगळं पाणी आटल्यावरतीच आपण हे वांग्याचं सगळं गॅस बंद करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता हे वांगं शिजलेलं आहे. आपण ते चमच्याच्या मदतीने तुटतंय का ते बघून घ्यायचं आहे. आणि इथे आपली ही रेसिपी कंप्लीट झालेली आहे बरं का मित्रांनो. साधारणपणे 12 ते 14 मिनटं आपल्याला ह्या रेसिपीसाठी मंद आचेवरती लागलेले आहेत बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे सगळं पाणी आटलेलं आहे आणि जसं पाणी आटतं तसं तेल त्या रेसिपीला सुटायला लागतं बरं का. त्यावेळेस आपली रेसिपी पूर्ण झाली असं समजायचं. तुम्ही याची गरमागरम भाकरी चपाती कशाबरोबर याचा आनंद घेऊ शकतात. नक्की ट्राय करा बरं. लसूण आणि कोथिंबीरच्या बेसमध्ये बनवलेली ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडेल. अजूनही तुम्ही मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रांच्या शेअरसुद्धा करा बरं का. आता पुढचं आपण एक बेस तयार करून घेतोय. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आपण काही घातल्या होत्या, त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे थोडेसे घातले होते, लाल तिखट घालून त्याला मस्तपैकी जाडसर फिरून घेतलं. त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्याला घातलं. जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून थोडंसं ठेचलेलं लसूण आधी आपण परतायला घातलेलं आहे. त्यामध्ये आपण मिक्सरला फिरून घेतलेलं हे वाटण घालायचं आहे बरं का. तुम्ही बघा अगदी साधी रेसिपी आहे ही सुद्धा आणि ती सुद्धा इतकी मजेदार लागणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याच प्रकारे तुम्ही आधी थोडंसं ठेचलेलं लसूण घाला आणि मग नंतर वाटण घाला आणि त्यामध्ये मिठाच्या पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतलेले चिरून घेतलेले वांगे घाला आणि मस्तपैकी कोट होईस्तोवर त्याला मस्त त्या मिश्रणामध्ये परतून घ्या बरं का. सगळं ते
वांग्यांना ते मिश्रण लागेल अशा पद्धतीने. त्यानंतर थोडंसं पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत. मिक्सरचं भांडं विचळून आपण त्यात घातलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. हे सगळं मस्तपैकी मिक्स करायचं मित्रांनो. आणि यावरती सगळं कालवून झाल्यानंतर आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि तीच वाफ सांडवण्याची प्रक्रिया पुन्हा करणार आहोत बरं का. यासाठी 2-3 मिनटं आपण वाफ सांडू द्यायची आहे मस्तपैकी. थंड पाणी वरतून झाकणावर तुम्ही म्हणाल की आम्हाला अगदी अशीच्या अशी रेसिपी बनवायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला वजनी प्रमाण सांगतो. इथे आपण 15 ग्रॅम लसूण घेतलेला आहे, 25 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आपण भाजलेले, आणि साधारणपणे 5-6 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून आधी त्या तेलामध्ये घातल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही अगदी याच प्रमाणात जर ट्राय केलं तर अगदी बेमालूम अशी वांग्याची तुम्हाला ही रेसिपी मिळणार आहे. आपण साधारणपणे 2 ते 3 वेळा इथे पुन्हा आपण पाणी झाकणावरती घालून ते व्यवस्थित शिजतंय का याचं बघायचं आहे. वांगे शिजेपर्यंत साधारणपणे आपण ही प्रक्रिया करायची आहे. 2-2, 3-3 मिनिटांनंतर आपण सगळी प्रक्रिया मंद आचेवरती करायची आहे. इथे आपण आता बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायचं आहे. यामध्ये जेवढ्या मिनिमम आपण जिन्नस घातलेले आहेत त्यामुळेच हे रेसिपी मजेदार लागतात बरं का. तुम्ही त्याची स्वाद किंवा त्याचे टेस्ट वाढवण्याच्या नादामध्ये खूप काही त्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर असं काही घालण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ती मजा येणार. त्यामुळे अगदी अशाच पद्धतीने ह्या रेसिपी ट्राय करा. भेटूया पुढच्या भागात अशाच मजेदार रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा माहिती का रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.